आज तर गाथाची खूपच मजा झाली, कारण तिला भेटण्यासाठी गावावरून गाथाची पणजी आजी आणि पंजोबा भेटण्यासाठी आले होते. नमस्कार, मी आहे गाथाची आई. माझी आजी आजोबा येणार हे मला सकाळपासूनच माहित होतं. त्यामुळे सकाळपासूनच मी गाथाची झोप लावण्याची वाट न बघता सगळी कामे आवरून घेतली, कारण ते आल्यावर त्यांच्यासोबत वेळ भेटावा म्हणून. माझी अर्धी कामे आवरलीच होती, पण गाथाला झोप आली होती. मग त्यानंतर सर्वात अगोदर तिला झोपी लावलं आणि मग सायंकाळच्या वेळेस आजी आजोबा आले. माझे आजी आजोबा आणि गाथाची पणजी आजी आणि पंजोबा. जेव्हा जेव्हा गाथाला गावावरून भेटण्यासाठी कोणी येतं ना, ती खूप खुश असते. तसं पण कुणी आलं तरी ती खूपच खुश होते, पण जर गावावरून आलं तर तिला अजूनच जास्त आनंद होतो. त्यांच्यासोबत आता तिला काय काय बोलता येतंय, तिला काय काय करता येतंय ते सगळं करून दाखवते. एवढं मोठं नवल असतं की बास. कारण मुलांना आयुष्यात फक्त आई बाबाच महत्वाचे नसतात, तर आजी आजोबाही पण खूप महत्वाचे असतात आणि त्यांच्यासोबतचे क्षण हे म्हणजे खूप अनमोल असतात. आजी आजोबांसोबत गाथाची आतुई पण आली होती, त्यामुळे तर तिला अजूनच जास्त आनंद झाला होता आणि तिलाही पण तिच्यासोबत खेळायला खूप आवडत होतं. आज संध्याकाळचा मेनू होता पावभाजी, चपाती, भाकरी आणि पाव तर बाहेरूनच मागवले होते आणि त्याच सोबत होती शेवंती. आता कुणाकुणाला हे कॉम्बिनेशनच ऑड वाटेल, पण कसं असतं ना, जेव्हा म्हातारी माणसं असतात ना, त्यांना हे पावभाजी हे सगळं आवडत नाही. त्यामुळेच मग मी चपाती, भाकरी आणि त्याच सोबत शेवंती पण केली होती. बाबांना चपाती चालत नाही, त्यामुळे त्यांच्यासाठी भाकरी केली होती आणि चपातीही ते भाजी सोबत पण खाऊ शकतात, म्हणून चपातीही पण केली होती आणि पावभाजी तर आम्हालाही पण खायची होती. आता गाथाला खूप दिवसातून श्रीखंड दिसलं होतं आणि ते पण आजीच्या ताटात, त्यामुळे ती थेट आजीच्या ताटातच आज जेवायला बसली होती. सगळ्यांची जेवणं आटपली आणि बाकीची कामंही आटपली आणि त्यासोबत खूपच गप्पा झाल्या आणि मग जेवण झाल्यावर आम्ही आलो खाली फिरायला. दररोज तसं तर गाथा मला सोडत नाही, पण आज आतू होती तर आज तिनं एक क्षण पण सोडलं नाही आणि त्याचसोबत ती दररोज कशी कशी फिरते, कुठं कुठं जाते हे सगळं तिला दाखवत होती. ती फक्त कुतूहलाने तिचं सगळं ऐकत आणि बघत होती. आजचा पूर्ण दिवस तर गाथासाठीच खूप स्पेशल होता, कारण ते तिला आम्ही जे दररोज देत नाही ते तिला आज सगळं खायला भेटलं होतं. श्रीखंड, पाव आणि संध्याकाळी आली दूध प्यायची वेळ, तर आज दूध गार करायचं काम सुद्धा तिच्या आतूच आणि गाथा तिला शिकवत होती की ते कसं करायचं. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. बाय बाय.